उदगीरचा किल्ला पानिपत लढाईच्या आरंभाचा साक्षीदार आहे। मराठ्यांनी निजामाचा उदयगिरीवर मोठा पराभव केला। उदगीरच्या विजयामुळे कारभारी सदाशिवभाऊंच्या तलवारीची दुदुंबी चोहीकडे वाजली। उदगीरच्या विजयामुळे मराठी सैन्यामध्ये आनंदी आनंद पसरला होता। दिवस रंगपंचमीचा होता आणि म्हणूनच या किल्ल्यामध्ये रंगाची उधळण करण्याची जोरदार तयारी झाली होती। किल्ल्या शेजारीच असलेल्या बोंडा माळावरती मराठी सरदारांच्या छावण्या सजल्या होत्या। मात्र इथंच रंगाचा बेरंग करणारा एक सांगावा मराठी सैन्याला मिळाला। दिल्लीजवळच्या बुऱ्हाडी घाटावर झालेल्या युद्धामध्ये मराठी सरदार दत्ताजी शिंदे यांचा पराभव झाला होता। अहमदशाह अब्दालीच्या सैन्यांनी दत्ताजीचा शिरच्छेद केला। बचेंगे तो और भी लढेंगे असा बाणा दाखवणाऱ्या दत्ताजींचा हा पराभव मराठी सैन्याच्या जिव्हारी लागला। मराठे लगोलग उत्तरेकडे निघाले। तारीख होती 3 फेब्रुवारी 1760। अहमदशहाला रोखायचं होतं। जो अहमदिया करार जो 1752 साली झाला, त्या करारानुसार असं ठरलेलं होतं की पंजाब, राजपुताना आणि रोहिलखंड या प्रदेशाची चौथाई मराठ्यांना देण्यात आली आणि त्या मोबदल्यामध्ये मराठ्यांनी अंतर्गत आणि बाह्य शत्रूपासून दिल्लीच्या मुघल बादशाहाचं रक्षण करायचं। म्हणजे याच्यामध्ये तात्विकदृष्ट्या विचार केला तर संघर्षाचा मुद्दा कोणता होता, तर मराठी कुठल्या तरी तत्वासाठी लढत होते। इंडिया फॉर इंडियन्स, म्हणजे हिंदुस्थानचा राज्यकर्ता हा हिंदी माणूसच असला पाहिजे, हिंदू नव्हे हिंदी माणूस असला पाहिजे, इंडियन रूलर। सरदारांना सांगावे सुटले। घराघरातून मावळे युद्धाला निघाले। दुसरा पडाव होता पटदुरात। आताच्या जालना जिल्ह्यातल्या परतूर शहरात सगळीकडे मराठ्यांच्या छावण्या पसरल्या होत्या। मराठी दस्तावेजामध्ये परतूरच्या संदर्भामध्ये जो उल्लेख आलाय त्याच्यामध्ये थोडीशी गफलत झाली असे वाटतंय। कारण परतूर हे पूर्णा नदीच्या काठावरती बसलेलं आहे असा या दस्तावेजामध्ये उल्लेख आहे। मात्र इथून जवळपास 25 किलोमीटर अंतरावरती पूर्णा नदी वाहते। 3 ते 4 किलोमीटर अंतरावरती दुधना नदी आहे। मात्र असं जरी असलं तरी पानिपतच्या संदर्भामध्ये परतूरचं महत्त्व हे अतिशय मोठं आहे। कारण इथेच नानासाहेब पेशव्यांच्या हा जो तुम्हाला वाडा दिसतोय, आता पडलाय हा वाडा पूर्णपणे, असं म्हणतात की या वाड्याच्या बाहेर असलेलं जे मैदान आहे या मैदानावरतीच नानासाहेब पेशवे आणि मराठ्यांचे जे खासे सरदार होते त्या सगळ्यांच्या चर्चा झाल्या की उत्तरेच्या मोहिमेचा प्रमुख कोण असला पाहिजे। कारण यापूर्वी ज्या मोहिमा झाल्या होत्या त्या राघोबा दादांच्या नेतृत्वाखाली झाल्या होत्या आणि त्या प्रत्येक मोहिमेमध्ये जरी राघोबा दादांनी विजय मिळवलेला असला तरी त्यांना पैसे जमवता आलेले नव्हते। राजकीय डावपेचामध्ये राघोबा दादा कमी पडले होते। म्हणून नव्या मोहिमेचा नवा सरदार म्हणून सदाशिव भाऊंची निवड करण्यात आली। मात्र पूर्ण मोहिमेचा कारभार हे नानासाहेब पेशव्यांचे 18 वर्षाचे चिरंजीव विश्वासराव यांच्याकडे देण्याचा निर्णय इथंच झाला। हा प्रसंग नाना पेशव्यांनी जाण्यासारखा होता। 1. 2. नाना पेशव्यांनी भाऊची नियुक्ती जरी केली असली तरी भाऊची नियुक्ती ही सार्वभौम पदावर निर्माण करताना जे हक्क भाऊला द्यायला हवे होते की सर्व निर्णय तुम्ही घ्यायचे। तुम्ही जर बखर पाहिली किंवा आणखीन तत्कालीन वाङ्मय पाहिलं, पत्रव्यवहार पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की भाऊनी प्रत्येक गोष्ट पेशव्यांच्या कानावर घातलेली आहे।
आणि आणखीन एक ज्याला अंतस्थ तिढा असं म्हणतात, पेच असं म्हणतात, तो पेच म्हणजे भाऊ सपत्नीक तिकडं जातोय, भाऊ उमदा आहे, 30 वर्षाचा आहे, पराक्रमी आहे आणि त्यानं जर दिल्ली स्वतंत्र करून स्वतःच तिथे पद निर्माण केलं, शाही निर्माण केली, पेशवाई तिकडं निर्माण केली, तर आपलं फार मोठं नुकसान होईल. हा स्त्री मंडळातला, विशेषतः नानाच्या पत्नीचा, गोपिकाबाईचा अंतस्थ डाव होता. म्हणून भाऊच्या पायात काहीतरी गुंता असला पाहिजे. पाय गुंता हा शब्द बखरकरांनी जाणीवपूर्वक वापरलेला आहे, म्हणून विश्वासराव आला. सैन्यात 30,000 पायदळ, उंट, हत्ती आणि गार्द्यांचा तोफखाना होता. सैन्यासोबत बाजारबुणगे, व्यापारी, पेशवे आणि सरदारांच्या कुटुंब कबिल्याची गर्दी झाली. मराठे विजयी होणारच अशी मराठ्यांची मानसिकता आहे. आणि मग उत्तर हिंदुस्थानात जायचं तर त्या काळामध्ये मग काशीची यात्रा, वृंदावनाची यात्रा, तीर्थक्षेत्र, त्यांच्या यात्रा, ही एक पर्वणीच आहे ना. बरं, एरवी शक्यच नाही. मग चला, मग कोणाची आई, कोणाची बहीण, कोणाची आत्या, असा कुटुंब कबिला मराठ्यांनी आपल्या बरोबर नेला. म्हणजे शिवछत्रपतींच्या आजोबांचा, आई जिजाऊंच्या वडिलांचा हा जो वाडा आहे, या वाड्यामध्येच इथंच सदाशिव भाऊ, विश्वासराव आणि इतर मराठी सरदारांच्या छावण्या पडलेल्या होत्या. महाराष्ट्राच्या इतिहासाला आहे मानाचं स्थान. अरे आमच्या बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेड नगरी आहे जिजाई. आमच्या बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेड नगरी आहे जिजाई. आमच्या बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेड नगरी आहे जिजाई. त्या मातीत जन्मली आपली जिजामाता. त्या मातीत जन्मली आपली जिजामाता. तिचं घरेदारे निसर्ग, घरेदारे निसर्ग आधी तेव्हा होता. बुऱ्हाणपूर हे दक्षिणेचं गेट म्हणून ओळखलं जातं. म्हणजे बुऱ्हाणपूर ज्याच्या ताब्यामध्ये आहे त्याचं पूर्ण वर्चस्व दक्षिण भागावरती राहत होतं. उदगीरच्या लढाईनंतर निजामानं हा जो बुऱ्हाणपूर आहे हे बुऱ्हाणपूर मराठ्यांना दिलं होतं. माझ्या मागे दिसतोय तो तुम्हाला जो किल्ला आहे तो किल्ला आणि हा जो राजघाटचा परिसर आहे या ठिकाणीच मराठी सरदारांचा पुढचा तळ पडलेला होता. सगळे खाशा सरदार हे इथंच एकत्रित झाले. भाऊसाहेबांच्या बखरीमध्ये त्या सरदारांची यादी दिलेली आहे. कोण कोण मंडळी आहे बघा. मल्हारराव होळकर होते, जनकोजी शिंदे होते, धारचे यशवंतराव पवार होते, गोविंदराव बुंदेले होते,
अशी जवळपास 27 खाशा सरदार मंडळी इथे एकत्रित झाली पानिपतकडे निघण्याच्या दृष्टीने. त्यामुळे असं म्हणतात की बुऱ्हाणपूरच्या प्रत्येक वास्तूमध्ये हर हर महादेवचा गजर दडलेला आहे. या गजरामुळे इथली प्रत्येक वास्तू जी आहे ती रोमांचित झालेली आहे. आणि मराठ्यांनी इथून जी पत्रं लिहिलेली आहेत त्या पत्रामध्ये मराठ्यांचा कॉन्फिडन्स इतका मोठा होता की यूं गए आणि यूं अब्दालीचा पराभव करून आम्ही आलो. कम निगाह क्या जाने हो क्या जाने कम निगाह क्या जाने मर्तबा मोहम्मदी का कम निगाह क्या जाने मर्तबा मोहम्मदी का कम निगाह क्या जाने पानिपतच्या पाऊलवाटेनी आपला हा प्रवास असाच चालू राहणार आहे. पण मी इथंही घेतो एक छोटासा ब्रेक. तुम्ही पाहत राहा स्टार माझा. सैन्य ग्वाल्हेरकडे निघालं. रेल्वेतून 720 किलोमीटरचं अंतर कापण्यासाठी 14 तास लागतात. मराठ्यांचं सैन्य वाढलं. तोफखान्यामुळे एक एक पल्ला गाठायला आठवडा उलटू लागला. ग्वालियर हे दिल्लीच्या घशामध्ये आहे असं म्हणतात. म्हणजे हा किल्ला असेल किंवा हा सुभा असेल, हा सुभा ज्याच्याकडं त्याचं संपूर्ण वर्चस्व मध्य भारतावरती राहत होतं. म्हणजे दिल्ली असेल, आग्रा असेल, राजपुताना असेल आणि तिकडे दक्षिणेमध्ये मराठ्यांचा जो बऱ्हाणपूर भाग आहे तो बऱ्हाणपूर भाग असेल, या सगळ्या भागावरती या ग्वालियरवासियाचं वर्चस्व असायचं. पानिपतसाठी मराठे ज्या वेळेला या ग्वालियरच्या किल्ल्यामध्ये आले होते त्यावेळेला हा भाग नेमका कुणाकडे होता त्याचा रेफरन्स सापडत नाहीये. काही ठिकाणी ते सूरजमल जाटाकडे होतं असा उल्लेख आहे. मात्र ह्या संपूर्ण मोहिमेमध्ये शिंदे घराण्यानं जो पराक्रम दाखवला त्याला इतिहासामध्ये तोडच नाहीये. कारण तिकडे बुऱ्हाडी घाटावरच्या युद्धामध्ये दत्ताजी शिंदे शहीद झालेले होते. तरीही पानिपतच्या मोहिमेसाठी मराठ्यांच्या बरोबर जयाजी शिंदे हे निघालेले होते. असं जरी असलं तरी उत्तरेमध्ये मराठ्यांचे जे 2 मातब्बर सरदार होते, शिंदे आणि होळकर, या दोघांमध्ये खूप मोठी सुंदोपसुंदी होती. पानीपत में सभी मराठा सरदार इकट्ठे तो हुए थे, पर मुझे लगता है कि वो आधे अधूरे मन से इकट्ठे हुए थे. और यही कारण रहा कि जब ये युद्ध अपने चरम पर था तो अपने लाभों को, तात्कालिक लाभों को देखते हुए लोगों ने निर्णय लिया, जिसमें कुछ लोगों ने युद्ध से हटने का भी उसी दौरान निर्णय ले लिया, जिसका परिणाम ये हुआ कि वहाँ पर हमें एक भीषण पराजय का सामना करना पड़ा. यमुनेच्या तटावर मराठ्यांच्या विरोधात जोरदार मसलती सुरू होत्या. अहमद शहाच्या भीतीनं मराठ्यांच्या मदतीला जाट, राजपूत, हिंदू राजे कोणीच तयार नव्हतं. राजपूतांनी तर आतून अहमद शहाशी संधानच बांधलं होतं. मराठ्यांचं सैन्य लाखावर पोहोचलं. मराठे निघाले म्हणजे एक मोठं शहर चालल्यासारखा भास होत होता. मराठा सैन्य चंबळ घाटी आणि चमळा नदी ओलांडून गेलं खरं, पण धौलपूरला मराठ्यांचा रस्ता गंभीरा नदीनं अडवला. उत्तरेकडची लढाई जेव्हा मराठ्यांनी ठरवली होती त्यावेळेला तो कालावधी फक्त 6 महिन्याचा ठरवण्यात आला होता.
मात्र या ठिकाणी मराठ्यांचं दुर्दैव थोडंसं आडवं आलं, कारण मोहिमेमध्ये पावसाळा हा वेळेआधीच सुरू झाला आणि तो इतका प्रचंड होता की उत्तरेतल्या सर्व छोट्या मोठ्या नद्यांना हे पूर आले. घौलपूर जवळ ही जी गंभीरा नदी तुम्हाला दिसते, या गंभीरा नदीमध्ये इतकं प्रचंड पाणी होतं की त्यावेळेला सदाशिव भाऊ आणि मराठ्यांचं जे सैन्य होतं ते या गंभीरा नदीच्या काठेवरती 1 महिनाभर बसून राहिलं. सदाशिव भाऊनी गोविंदपंत बुंदेले या आपल्या सरदारावरती ही नदी पार करण्यासाठी नावा जमवण्याची जबाबदारी दिलेली होती, मात्र त्यांना नावा जमवता आल्या नाहीत आणि म्हणून मराठा सैन्य 1 महिना इथे हातावरती हात ठेवून बसून राहिलं. तिकडे अहमदशहाच्या मात्र अतिशय वेगवान हालचाली सुरू होत्या. सरदारांना गोटात ओढण्यासाठी रस्सीखेच सुरू झाली. अब्दाली धर्माच्या नावावर हिंदुस्थानात थांबला होता. हिंदुस्थानातून पैसे लुटायचे होते. पैसे मिळत नसल्यामुळे एक वेळ अहमदशहा मोहीम सोडून अफगाणिस्तानकडे निघालाही होता, पण नजीरनं रोखून धरलं. हिंदू सरदार मराठ्यांच्या बाजूला यायला तयार झाले नाहीत. मराठा सैन्य कृष्णभूमीत पोहोचलं. गोविंद जय जय गोपाल जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि गोविंद जय जय राधा रमण हरि गोविंद जय जय श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. बाजीराव मस्तानीच्या प्रेम प्रकरणामुळं त्यानंतर पुढे ज्या ज्या वेळेला मराठ्यांच्या मोहिमा झाल्या त्या प्रत्येक मोहिमेमध्ये मराठी सरदाराबरोबर त्याचा कुटुंब देण्याची प्रथा सुरू झालेली होती. पटदूरवरून ज्या वेळेला पानिपतसाठी मराठी सैन्य निघालं त्यावेळेलाही खूप सारा बाजारबुंग्यांचा भरणा मराठी सैन्यामध्ये झालेला होता. कुटुंब कबिला होता. यातल्या बऱ्याच जणांना तीर्थयात्रा करायच्या होत्या आणि म्हणूनच ज्या वेळेला घौलपूरवरून मराठी सैन्य या ठिकाणी यमुना तीरी आलं, मथुरेमध्ये आलं, त्यावेळेला इथे वेगवेगळ्या प्रकारचे धार्मिक विधी करण्यामध्ये सदाशिव भाऊ, विश्वासराव आणि इतर मराठी सरदारांचा कुटुंब कबिला रममान झालेला होता. याआधी सुद्धा जे मुचकुंद तीर्थ मराठी सैन्याच्या वाटेवरती होतं त्या तीर्थामध्ये आषाढ महिना पूर्णपणे मराठी सैन्याने घालवला होता आणि हा अधिकचा महिना या काळामध्ये होता. यमुना तीरी सगळं मराठी सैन्य होतं, त्यामुळं यमुना, वृंदावन आणि गोकुळ अशा ठिकाणी हे मराठी सैन्य रममान झालं होतं. ते मराठ्यांना अडचणीचे ठरले. भाऊ दिल्लीकडे निघाले. गारद्यांच्या तोफांनी कमाल केली. लाल किल्ल्यांच्या अभेद्य भिंती मराठी तोफांच्या गोळ्यांनी थरारल्या. मराठ्यांनी दिल्ली जिंकली. दिल्लीच्या सत्तेची खुमारी काही औरच आहे. ज्यावेळेला मराठ्यांनी दिल्ली जिंकली त्यामुळं संपूर्ण दिल्ली शहरभर विजयाचा आनंद साजरा करण्यात आला. सदाशिव भाऊ ज्या वेळेला दिल्लीला आले त्यावेळेला दिल्लीचं तख्त रिकामं होतं. या तख्तावरती कुणी बादशाहच नव्हता. त्यामुळे दिल्ली जिंकल्यानंतर मराठ्यांना आपल्या अखत्यारीतला बादशाह इथं नेमायचा होता. मात्र दिल्लीच्या आसपास असलेला आणि मराठ्यांचा मित्र असलेला जो सूरजमल जाट आहे त्याला दिल्लीच्या बादशाहीच्या तख्तवर आपले स्वतःचे अधिकार हवे होते. तसं झालं नाही आणि त्यामुळे सूरजमल जाट हा नाराज झाला आणि अचानक मध्यरात्री 20,000 सैन्य घेऊन निघून गेला. हाच तो किल्ल्यातला दिवाने खास आहे जिथे दिल्लीचा मुघल बादशाह बसायचा. याचं छत जे आता तुम्हाला दिसतंय या छताला पूर्वी चांदी आणि सोनं लावलेलं होतं. आधी इराणचा बादशाह नादिर शहा आणि नंतर अहमदशहा अब्दालीनं याचं सोनं आणि चांदी काढून घेतलं. ज्यावेळेला मराठे इथे आले होते त्यावेळेला सदाशिव भाऊला पैशाची चणचण होती, धान्य नव्हतं सैन्याकडं. त्यामुळे या छतावरची चांदी सदाशिव भाऊनं काढली, त्याची नाणी पाडली आणि त्या नाण्यातून धान्य खरेदी केलं. त्यामुळे अशी कावळी उठली की मराठ्यांनी दिल्लीचं तख्त फोडलं. मी उभा
दिल्लीतल्या शंकर रोडवरती, माझ्या मागे हा शंकर रोड आहे, या शंकर रोडला लागूनच चिटकूनच तालकटोरा इंडोर स्टेडियम आहे की ज्या स्टेडियमवरती भारतीय क्रिकेट संघाच्या इंटरनॅशनल वन डे किंवा कसोटी मॅचेस तुम्ही बघितल्या असतील. या तालकटोरा स्टेडियमला चिटकूनच शंकर रोड लगतच हा जो तुम्हाला जंगलाचा भाग दिसतोय, हा जंगलाचा भाग म्हणजे सदाशिव भाऊ पेशव्यांची छावणीचं स्थळ. याच ठिकाणी सदाशिव भाऊ आपली छावणी घालून बसलेले होते. 15 जुलैला मराठ्यांनी मथुरा सोडली. त्यानंतर जवळपास 2.5 ते 3 महिने मराठे दिल्लीमध्ये वास्तव करून होते. असं म्हणतात की सदाशिव भाऊंची छावणी ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणापासून लाल किल्ला हा थेटपणे दिसायचा. यमुना नदी ही इथूनच व्हायची. पण उत्तर भारतामधला जो भूस्तर आहे तो भूस्तर कठीण नाही आणि त्यामुळं आत्ताच्या यमुना नदीचं जे रूप आहे ते तुम्हाला इथून कितीतरी किलोमीटर अंतरावरती दिसेल. हीच ती जागा आहे ज्या ठिकाणी सदाशिव भाऊ आणि मराठ्यांच्या छावण्या पडलेल्या होत्या. हे काले मंदिर पेशव्यांच्या छावणी लगत होतं की ज्या मंदिरामध्ये पेशवे दररोज पूजा अर्चा करायचे. दिल्लीमध्ये पेशव्यांच्या उपस्थितीच्या काही खानाखुणा आहेत. त्यापैकीच एक हा पेशवा रोड. असं म्हणतात की हा रोड इतका मोठा आहे की लाल किल्ल्यापर्यंत पेशव्यांच्या सदाशिव भाऊंच्या ज्या छावण्या पडलेल्या होत्या त्या छावण्या याच रोडवरती होत्या आणि म्हणूनच या रस्त्याला पेशव्यांचा रस्ता असं म्हणायचे. माझ्या डाव्या बाजूला ही यमुना नदी आहे की जिच्या तीरावरती दिल्ली शहर बसलंय. माझ्या समोर आहे हा जो तुम्हाला दिसतोय तो आहे मजनुदा टीला, दिल्लीतलं अत्यंत फेमस असं ठिकाण. अहमद शाह अब्दाली अफगाणिस्तानातून दिल्लीवर स्वारी करण्यासाठी आला त्यावेळेला दत्ताजी शिंदेनी या मजनुदा टीलापासून ते इथं या बुऱ्हाडीपर्यंत, म्हणजे हा बुऱ्हाडी घाट होता की जिथे शेजारी यमुना नदी वाहत होती. मजनुदा टीला ते बुऱ्हाडीपर्यंत दत्ताजीनं आपलं सैन्य यमुनेच्या तटाचं रक्षण करण्यासाठी ठेवलेलं होतं आणि इथंच अहमद शाह अब्दालीच्या सैन्यावरती अवघ्या 400-500 सैन्यासह दत्ताजी चालून गेले. अहमद शाहकडे 5000पेक्षा जास्त सैन्य होतं आणि त्या युद्धामध्ये अचानक दत्ताजींना इथंच गोळी लागली. अर्धवट शुद्धीत असताना अहमद शाहच्या सैन्यातल्या कुतुबशहानं दत्ताजींना विचारलं, क्या पटेल और भी लढेंगे? आणि याच ठिकाणी दत्ताजीनं सांगितलं, हा बचेंगे तो और भी लढेंगे. जिथं दत्ताजी शहीद झाले तो हा बुऱ्हाडी घाट. उत्तर भारतामध्ये थंडीचा कडाका वाढतोय. काल काही भागामध्ये इथे 2 डिग्री ते 3 डिग्री सेल्सिअस इतकं कमी तापमान नोंदवलं गेलंय. आजही तशीच परिस्थिती आहे आणि अशाच कडाक्याच्या थंडीमध्ये मराठे दक्षिणेकडून उत्तरेकडे निघालेले होते. मराठ्यांच्या या मार्गावरचा आपला हा प्रवास असाच चालू राहणार आहे. पण मी इथे घेतो एक छोटासा ब्रेक. तुम्ही पहा स्टार मांगा. सदाशिव भाऊनं अहमद शहावर लगोलग हल्ला केला नाही. 2 महिने दिल्लीत तळ दिला. परिसरातली रसद संपली. अहमद शहानं दिल्लीजवळ कुंजपुऱ्यात रसद लपवली होती. मराठ्यांनी कुंजपुरावर चढाई करण्याचा निर्णय घेतला. युद्ध नाही आणि खायला अन्न नाही अशा अवस्थेमध्ये मराठ्यांनी दिल्ली सोडली आणि ते कुंजपुरावरती म्हणजे दिल्लीपासून 90 किलोमीटर अंतरावरती या ठिकाणी आले. या ठिकाणीच अहमद शाह अब्दालीनं आपल्यासाठी युद्धामध्ये लागल अशी रसद ठेवलेली होती. या ठिकाणी आल्यानंतर इब्राहिम खान गार्दीच्या तोफानी शहरावरती किल्ल्यावरती प्रचंड असा मारा केला आणि त्यामुळं मराठ्यांच्या ताब्यामध्ये कुंजपुरा आलं.
त्याचं काहीही अस्तित्व त्या किल्ल्याचं आज इथं उरलेलं नाही. हा किल्ला जवळपास 8 एकरवरती होता. या किल्ल्याच्या सभोवताली जवळपास 20 फूट उंचीच्या भिंती होत्या, ज्या भिंतीमध्ये 4 दरवाजे होते, जे दरवाजे तोडून मराठी इथे आले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अहमदशाह अब्दालीने ठेवलेली जी रसद होती, हत्ती होते, घोडे होते आणि सर्वात 3 मन गहू मराठ्यांना इथं मिळालं. दत्ताजी शिंदेचा बरवाडीच्या घाटावरती वध करणारा कुतुबशहा मराठ्यांच्या हाती इथंच लागला. आणि हा हाती लागल्यानंतर सदाशिव भाऊनं ज्या पद्धतीनं दत्ताजी शिंदेचा वध झाला होता तसाच वध कुतुबशहाचा केला आणि त्याचं शीर मराठी छावणीमध्ये वाजत गाजत त्याची मिरवणूक काढण्यात आली. हमने पुलिस से ये मिला जी कि जो वो आए हैं यहाँ सारे गेट जो 16 पुरुष गांव के थे सब टुकड़ियाँ पड़ती रहती थी, इधर उनका मौका नहीं लगा. तो गांव के दक्षिण की साइड पर जा कर के भाऊ साहब ने वो सदाशिव भाऊ उनको वो घोड़ा खुदाया उधर से और उसके अंदर जा कर के उन्हें कोई छोटा वो यानी बना रखा हुआ जंके पंखे वो सारी तोड़ दी. फिर उधर से दाखिल होकर आ गए और दाखिल आकर फिर तो घोड़े अंदर बढ़ गए और वो किले में आकर बस हमला कर दिया, अंदर से रोक लिए. कुंजपुरा जिंकल्यानंतर मराठे तडक दिल्लीकडे परत फिरले नाहीत. महाभारताच्या युद्धभूमीचं दर्शन घेण्यासाठी कुरुक्षेत्राकडे निघाले. थंडीचा कहर वाढत होता. मराठी सैन्य अनवाणी उघड्या अंगानं सह्याद्रीकडून हिमालयाकडे निघालं होतं. मी उभा आहे कुरुक्षेत्रावरती की ज्या कुरुक्षेत्रावरती अनादी कालापूर्वी कौरव आणि पांडवांच्या दरम्यान घनघोर असं युद्ध झालं होतं. माझ्या डाव्या बाजूला जी तुम्हाला जागा दिसते त्या ठिकाणी कौरवांची सेना उभारलेली होती असं म्हणतात. हा जो परिघ आहे ज्या परिघामध्ये युद्ध लढलं गेलं तो जवळपास 48 कोस इतका मोठा आहे. हे जे पाणी तुम्हाला दिसतंय हे पूर्वी सरोवर होतं. आता काही हा मैदानाचा जो भाग आहे तो कमी झाला आहे, काही इमारती तिथे उभारल्यात. मात्र हे युद्ध लढत असताना नीती आणि अनितीचे काही प्रश्न निर्माण झालेले होते. अर्जुन द्वंद्व अवस्थेमध्ये होता, त्याच्या मनामध्ये द्वंद्व सुरू होतं. त्यावेळेला श्रीकृष्णानं गीतेतून अर्जुनाला जो उपदेश केला त्या ठिकाणी हे वडाचं झाड आहे. आजही ते झाड पूजलं जातं. इथेच श्रीकृष्णाचा रथ उभारलेला होता की ज्या रथामधून श्रीकृष्णानं अर्जुनाला गीता सांगितली. असे अनेक धार्मिक स्थळं इथं आहेत. त्यामुळे या धार्मिक स्थळाला भेट देण्याचा मोह मराठ्यांना आवरला नाही. कुंजपुरानंतर सदाशिव भाऊ आपल्या सर्व सैन्यासह कुरुक्षेत्रावरती आले. मात्र त्याचा तोटा असा झाला की तिकडे दिल्लीमध्ये अहमदशाह अब्दाली हा सातत्यानं यमुना नदी पार करण्याचा प्रयत्न करत होता. स्थानिकांची मदत घेऊन अवघ्या 3 दिवसांमध्ये अहमदशाह अब्दालीनं आपलं सर्व सैन्य हत्ती घोड्यासह यमुना पार केलं. तिथं मराठ्यांचा अंदाज आडाखा पूर्णपणे चुकला. जब 1760 के अंदर सदाशिव भाव और उनके अन्य सैनिक कुरुक्षेत्र में आए, उनके साथ उनकी औरतें थी, बच्चे थे, सभी यहाँ पर थानेश्वर महादेव मंदिर में रुके थे, इसके आसपास ही इलाके में. अंकल 4 पराठे मिळाले ना. उत्तर भारतातल्या थंडीचा प्रकोप आता हळूहळू वाढत चाललाय. मात्र पानिपतच्या वाटेवरचा आपला हा प्रवास असाच चालू राहणार आहे. इथे घेतो मी एक छोटासा ब्रेक. तुम्ही पाहत राहा स्टार माझा. पानिपत
हिंदुस्थानचा इतिहास बदलणाऱ्या 3 मोठ्या लढायांच्या जखमा अंगा खांद्यावर खेळवणारं शहर. मराठे पानिपतला 1 नोव्हेंबर 1760 ला पोहोचले. आणि हे आहे पानिपतचं 1761च्या लढाईचं रणमैदान. दिल्लीपासून कुरुक्षेत्रापर्यंत जिथवर नजर जाईल तिथवर सपाट प्रदेश, कुठे चढ नाही की कुठे उतार. ज्या वेळेला युद्ध झालं त्यावेळेला या मैदानाचा काही भाग जंगलांनी व्यापलेला असावा. मैदानावर आल्यावर सुरुवातीला 2 महिने अहमदशाह अब्दाली एका बाजूला आणि मराठे दुसऱ्या बाजूला तळ देऊन बसले. संरक्षणासाठी मराठ्यांनी आपल्या छावण्याभोवती 10 फूट खोलीचा खंदक खोदला, तोफासाठी माचे बांधले. पण या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये छुटफूट लढाया होतच होत्या, जणू कुस्ती आदीची खडाखडी. अहमदशाह अब्दाली हा दिल्ली आणि मराठ्यांच्या मध्ये येऊन बसला होता, त्यामुळे मराठ्यांची रसद पूर्णपणे थांबली. सदाशिव भाऊनी दिल्लीकडून रसद पुरवण्याची जबाबदारी गोविंदपंत बुंदेलेवरती दिली होती. अहमदशाह अब्दालींनी आधी गोविंदपंत बुंदेलेचा वध केला आणि मराठ्यांना मदत करणाऱ्या शिखांना दम भरला. त्यामुळे मराठी छावणीमध्ये अन्न दशा झाली. हळूहळू सगळं धान्य संपलं. हत्ती घोड्यांना चारा मिळेना. सैन्याला सलग 4-4 दिवसाचा उपवास पडू लागला. माणसं अन्नाभावी मरू लागली. हत्ती घोडे झाडाचे मुळं खाऊन जगू लागले. अखेर मराठ्यांनी युद्धाचा निर्णय घेतला. युद्धाआधी युद्धाची रणनीती ठरली. शिंदे होळकरांना मराठ्यांच्या गनिमी काव्यानंच युद्ध हवं होतं. भाऊचा मात्र गार्द्यांच्या तोफखान्यावरती विश्वास होता. शिवाय हे मैदान सपाट आहे, त्यामुळं युरोपियन पद्धतीनं गोलाची, ज्याला सुलतान डावा म्हणतात, तशा पद्धतीची लढाई करण्याचा निर्णय झाला. जुन्या सरदारांना हा निर्णय पसंत पडला नाही. उद्याच लढाई होती. तारीख 14 जानेवारी 1761, मकर संक्रांती. मराठ्यांनी छावणीमध्ये एकमेकांना तिळगुळ वाटले. जे होतं ते खाऊन घेतलं. जनावरांना चारा टाकला. अगदी पहाटेपासून युद्धाची लगबग सुरू झाली होती. अहमदशाह अब्दालीला या सगळ्या घडामोडी कळल्या. याच ठिकाणी दोन्ही बाजूचं सैन्य युद्धासाठी जमू लागलं. या बाजूला मराठ्यांचं सैन्य उभारलेलं होतं. रचना अशी होती की मध्यभागी सदाशिव भाऊ आणि विश्वासराव होते. डाव्या बाजूला शिंदे आणि होळकर होते. त्यांच्याच बाजूनं गोलाकार करत मराठ्यांचे इतर सर्व सरदार उभारले होते. उजव्या बाजूला इब्राहिम खान गार्दीचा तोफखाना होता आणि त्याही बाजूला पानिपत गाव होतं. या सगळ्यांच्या मागे बाजार बुनगे, व्यापारी आणि मराठी सरदारांचे कुटुंब कबिले होते. अहमदशाह अब्दाली हा या बाजूला होता. अहमदशाहनं आपल्या सैन्याची जी रचना केली होती ती अशी होती की सर्वात आधी हा तोफखाना होता, त्याच्या मागे हिंदुस्थानी फौजा होत्या आणि अहमदशाह अब्दाली स्वतः
दूर अंतरावर एका टेकडीवरती दुर्बीण घेऊन काही खास राखीव सैन्य घेऊन आपल्या सोबत बसलेला होता आणि या सगळ्यांच्या मागे पठाणांचा जनानखाना होता. जर पराभव झालाच तर पळून जावा यासाठी ही सोय केलेली होती. सकाळच्या प्रहरी युद्धाला सुरुवात झाली. अनमानी, उपाशी, उघड्या अंगाचे मराठे अशा कडाक्याच्या थंडीमध्ये युद्धाला समोर गेले. प्रचंड कापाकापी सुरू झाली. अहमदशाह अब्दालीच्या सैन्याची मराठ्यांनी दानात दान उडवली. वजीराचा मुलगा ठार झाला. वजीर मटकन या रण मैदानावरती खाली बसला. पठाण रण मैदान सोडून पळून जाऊ लागले. दूर अंतरावरून बघणारा अहमदशाह अब्दाली तलवार हातात घेऊन पळणाऱ्या सैनिकांच्या मागे लागला. त्यांनी पळणाऱ्याला पुन्हा रण मैदानात पाठवलं. दुपारपर्यंत मराठे जिंकत होते. दुपारनंतर मराठी पायदळाचा अचानक तोल ढासळला. मराठी सैन्य आपल्याच तोफखान्याच्या मध्ये आलं. गारद्यांना तोफखाना बंद ठेवावा लागला. अहमदशहानं आपली राखीव तुकडी मैदानामध्ये उतरवली. अचानक विश्वासरावांना गोळी लागली. शिंदे आणि होळकर रणमैदान सोडून निघून गेले. भाऊनं विश्वासरावाचा मृतदेह अंबारीमध्ये कपड्यात झाकून ठेवला. त्वेषानं भाऊ 200-400 वीर घेऊन पठाणाच्या सैन्यावरती तुटून पडला. दिसेनासा झाला. दोन्हीही सरदार दिसत नसल्यामुळं मराठी सैन्य बावरलं आणि रणमैदान सोडून पळून जाऊ लागले. पळणाऱ्या मराठ्यावरती पठाणांनी जोराचा हल्ला केला. व्यापारी आणि बाजार बुनगे यांची लूट केली. स्त्रिया आणि मुलं पळवली. दिसणारा प्रत्येक मराठा पठाणांनी ठार केला. इतका की या मैदानावरती मराठ्यांच्या शिराच्या 32 राशी लागल्या होत्या. या मातीमध्ये 80,000 मराठे वीर शहीद झाले. 1.5 लाख घरातल्या बांगड्या पडल्या. या मैदानाच्या मध्यभागी मराठ्यांच्या पराक्रमाची आठवण म्हणून हरियाणा सरकारनं एक स्मारक उभा केले. हे ते स्मारक ज्याला काला आम म्हणतात. या ठिकाणी युद्धाच्या काळामध्ये पूर्वी एक काळे आंबे असलेलं झाड होतं. त्याची हे आठवण आहे. या युद्धामध्ये मराठ्यांचा पराभव झाल्यामुळं 3 गोष्टी घडल्या. एकतर मराठ्यांचं दिल्लीवरचं वर्चस्व कमी झालं, निजाम पुन्हा प्रबळ झाला आणि भारतामध्ये इंग्रजी सत्तेचा उदय झाला. असं जरी असलं तरी पानिपतवरती मराठ्यांच्या पराक्रमाचा नव्हे तर युद्धशास्त्राचा पराभव झाला. म्हणूनच आजही हरियाणामध्ये मराठ्यांच्या पराक्रमाची अनेक गाणी गायली जातात. अहमदशाह अब्दालीच्या नव्हे. राहुल कुलकर्णी, पानिपत.